नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. श्री गुरुचरित्रातील 45वा अध्याय. वरवर पाहता ही नरहरी कवीश्वराची एक साधी पौराणिक कथा वाटू शकते, पण खरं सांगायचं तर हा मानवी अहंकार, आपल्या ठाम समजुती आणि त्यातून होणाऱ्या खऱ्या आध्यात्मिक परिवर्तनाचा एक अत्यंत अद्भुत असा प्रवास आहे. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आता कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. शुद्ध भक्तीमध्ये अहंकार असू शकतो का? सहसा भक्ती आणि अहंकार या दोन अगदी विरुद्ध गोष्टी वाटतात, बरोबर? पण अनेकदा असं होतं की आपण ज्या तत्वाची भक्ती करतो त्याभोवती आपणच आपल्या समजुतींची एक भक्कम भिंत उभी करतो आणि नकळतपणे तिथेच एका प्रकारचा सूक्ष्म आध्यात्मिक अहंकार जन्म घेतो. आजची आपली कथा याच सूक्ष्म अहंकारावर आणि श्रद्धेतील ताठरतेवर अगदी अचूक बोट ठेवते. तर भाग 1, हिपरगीत आगमन, एका दिव्य उपस्थितीने पावन झालेले गाव, या कथेच्या मुळाशी जाऊया. ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा श्री गुरु नृसिंह सरस्वती यांची कीर्ती सर्वत्र, विशेषतः गाणगापूर आणि आजूबाजूच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर पसरली होती. सिद्ध मुली सांगतात की त्यांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की अनेक विद्वान लोक त्यांचे शिष्य बनले होते. अशातच हिपरगी नावाच्या एका गावातील एका भक्ताने एका शुभ मंगल कार्यासाठी श्रीगुरूंना अत्यंत आग्रहाने आमंत्रित केले. हे आमंत्रण स्वीकारून श्रीगुरू आपल्या शिष्यांसह हिपरगी गावात पोहोचले, जिथे गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहात त्यांचा मोठा गौरव केला. संपूर्ण गावात जणू भक्तीची लाटच उसळली होती. पुढे जाऊया. भाग 2, नरहरीची एकनिष्ठ भक्ती, एका शुद्ध अंतःकरणाच्या कवीची कठोर प्रतिज्ञा. आता आपण या कथेतील मुख्य पात्राकडे वळतोय. याच हिपरगी गावामध्ये भगवान कल्लाश्वराचे म्हणजेच साक्षात शिवाचे एक अतिशय प्राचीन आणि जागृत मंदिर होते. तिथे नरहरी नावाचा एक अत्यंत सदाचारी ब्राह्मण कल्लाश्वराची निस्सीम सेवा करत असे. नरहरी हा एक उत्तम कवी होता. तो दररोज आपल्या आराध्य देवतेवर म्हणजे भगवान शिवावर स्वतः रचलेल्या 5 कविता किंवा ज्याला आपण 5 कवन म्हणतो ती अर्पण करत असे. ही त्याची रोजची न चुकता चालणारी भक्ती होती आणि त्याच्या या दिनक्रमाचे अत्यंत सुंदर वर्णन मूळ ग्रंथातही आढळते. आता बघूया भाग 3, लोकांचा आग्रह आणि नकार, जेव्हा श्रद्धा सीमा निर्माण करते. झालं असं की श्रीगुरू गावात आल्यामुळे उत्साहात असलेले काही गावकरी नरहरीकडे गेले. ते म्हणाले, नरहरी, साक्षात दत्तात्रेय अवतारी श्री नृसिंह सरस्वती गावात आले आहेत. तू इतका उत्तम कवी आहेस, तू त्यांच्यावर एखादं कवित्व कर आणि जाऊन दर्शन घे. लोकांचा हा आग्रह अगदी शुद्ध हेतूने केलेला होता, पण नरहरीच्या मनात एक ताठर विभागणी होती. एका बाजूला होते त्याचे आराध्य दैवत कल्लाश्वर, ज्याला तो सर्वोच्च ईश्वर मानत होता, आणि दुसऱ्या बाजूला होते श्रीगुरू, ज्यांना तो केवळ एक सामान्य संन्यासी मानत होता. लोकांच्या या आग्रहावर नरहरीने दिलेलं हे उत्तर खूप लक्षवेधी आहे. तो म्हणाला, ज्या जिभेने मी साक्षात ईश्वराची स्तुती करतो त्या जिभेने मी कोणत्याही सामान्य मनुष्याची स्तुती करणार नाही. ही त्याची अत्यंत ठाम प्रतिज्ञा होती. खरं तर यात कोणताही द्वेष नव्हता. यात होती ती केवळ अत्यंत एकाग्र असलेली निष्ठा. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, याच निष्ठेला एका सूक्ष्म अहंकाराची किनार लागली होती. आपण ठरवलेल्या साच्यातच देव असू शकतो ही त्याची ठाम समजूत बनली होती. आणि इथेच येतो आपला भाग 4, अद्भुत स्वप्न आणि साक्षात्कार, दैवी सीमांचे पुसट होणे. अंतर्यामी असलेल्या श्रीगुरूंनी नरहरीचा हा हट्ट आणि तो अहंकार अगदी बरोबर ओळखला होता. एके दिवशी नरहरी कल्लाश्वराच्या मंदिरात गाभाऱ्यात एकटाच बसून पूर्ण एकाग्रतेने पूजा करत होता. त्याचं चित्त नेहमीप्रमाणे शिवचरणी लीन झालं होतं. आणि असं पूजा करत असतानाच अचानक त्याला सहज एक डुलकी लागली आणि त्या समाधीसारख्या अवस्थेत त्याला एक अतिशय स्पष्ट आणि दैवी स्वप्न पडलं. या काही क्षणांच्या एका स्वप्नाने त्याच्या विचारांची संपूर्ण दिशाच बदलून टाकली. स्वप्नात त्याने पाहिलं की ज्या शिवलिंगाची तो दररोज इतक्या श्रद्धेने पूजा करतोय, अगदी त्या लिंगाच्या स्थानी साक्षात श्री गुरु नृसिंह सरस्वती बसलेले आहेत आणि ते अत्यंत शांतपणे हसत हसत त्याला विचारत आहेत, काय नरहरी, तू तर कल्लाश्वराचा भक्त आहेस ना, मग माझी पूजा का करत आहेस? विचार करा, हे दृश्य आणि हे थेट शब्द नरहरीच्या मनावर एखाद्या विजेसारखेच कोसळले असतील. इथून सुरू होतो भाग 5, अहंकाराचा नाश आणि शरणागती, ईश्वराच्या एकरूपतेची जाणीव. हे अद्भुत दृश्य पाहताच नरहरी दचकून जागा झाला. त्याच्या मनातला सगळा गोंधळ, दुटप्पीपणा आणि तो ताठर अहंकार एका क्षणात गळून पडला होता. त्याला तात्काळ जाणीव झाली की भगवान कल्लाश्वर आणि श्रीगुरू हे अजिबात वेगळे नाहीत,
ते एकच आहेत. ईश्वराने एका विशिष्ट रूपातच असावे हा त्याचा स्वतःचा अट्टहास आता पूर्णपणे नष्ट झाला होता. पश्चातापाने भरावलेला नरहरी उठला आणि थेट धावत श्रीगुरूंच्या चरणी आला. साष्टांग नमस्कार घालून त्याने अत्यंत नम्रपणे क्षमा मागितली आणि ज्या जिभेने तो मानवाची स्तुती करणार नव्हता त्याच जिभेने आता त्याने श्रीगुरूंची अनेक सुंदर स्तोत्रांनी स्तुती करण्यास सुरुवात केली. आता कथेच्या शेवटाकडे वळूया. भाग 6 कवीश्वर पद आणि फलश्रुती. संपूर्ण शरणागतीचे फळ. श्रीगुरूंनी ही अतिशय मायेनं नरहरीला जवळ घेतलं आणि त्याला आपल्या शिष्यांमध्ये स्थान दिलं. ते त्याला म्हणाले, तू आजवर कल्लाश्वराची जी भक्ती करत होतास तीच भक्ती आम्हाला पोचली आहे. या एका वाक्यातून त्यांनी भक्तीच्या अद्वैत तत्वावर म्हणजेच ईश्वराच्या एकरूपतेवर शिक्कामोर्तब केलं. यानंतर नरहरी कायमचा श्रीगुरूंच्या चरणी राहिला. त्याने त्यांच्या लीलेवर अनेक सुंदर काव्य रचली आणि त्याच्या याच अलौकिक प्रतिभेमुळे श्रीगुरूंनी त्याला कवीश्वर म्हणजे कवींचा ईश्वर हे सन्मानाचे नाव दिले. इथून पुढे तो इतिहासात नरहरी कवीश्वर म्हणूनच ओळखला जाऊ लागला. तर या सगळ्यातून आपण काय शिकतो? या 45व्या अध्यायाची फलश्रुती आपल्याला खूप महत्त्वाची शिकवण देते. या अध्यायाच्या मननाने आपल्या मनातील भक्तीविषयीचा संशय आणि तो खोलवर रुजलेला सूक्ष्म अहंकार नष्ट होतो. खऱ्या भक्ताला ईश्वर कोणत्याही रूपात दर्शन देतो आणि जो माणूस आपला अहंकार सोडून शरण जातो त्याला अंतिम कृपा आणि योग्य मार्गदर्शन नक्की प्राप्त होते. हा यामागचा मुख्य गाभा आहे. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी ही कथा आपल्याला एका अतिशय सखोल विचारावर सोडून जाते. नरहरीची कथा तर आपण ऐकली, पण कधी आपण स्वतःच्या आत डोकावून पाहिलंय का? आपणही ईश्वराला, सत्याला किंवा चांगुलपणाला केवळ आपण ठरवलेल्या एका विशिष्ट आणि ताठर साच्यातच पाहण्याचा आग्रह धरतो का? आपल्या स्वतःच्या समजुतींच्या पलीकडे जाऊन खऱ्या व्यापक ज्ञानाचा स्वीकार करायला आपण खरोखर तयार आहोत का? या प्रश्नावर नक्की विचार करा. आज आपण इथेच थांबूया. अशाच एका रंजक आणि ज्ञानवर्धक सादरीकरणासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.